नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सनातन धर्माबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला करण्यात आले जोडेमार आंदोलन। कापडणे येथील जलजीवन मिशन योजनेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन। आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक रवींद्र देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीत विस्ताराने। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माबाबत बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ युवा सेना धुळेतर्फे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडीमार आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू दहशतवाद असे बेताल विधान केल्याच्या निषेधार्थ युवा सेना धुळेतर्फे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू दहशतवाद असे विधान करत सकल हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम केले। काँग्रेसच्या नेत्यांनी आधीपासूनच हिंदू धर्माचा अपमान वेळोवेळी केला आहे, तसेच आधीपासूनच फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं आहे। राजकीय फायद्यासाठी वोट बँकेचे राजकारण करण्यासाठी काँग्रेस त्यांच्या स्थापनेपासूनच सनातन धर्मावर वेळोवेळी अभद्र टिप्पणी करत असतात। सनातन धर्म हा आमचा स्वाभिमान आहे, हा भगवा शिवरायांचा, वारकऱ्यांचा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्वाभिमान आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ सकल सनातन धर्माची माफी मागावी अशी मागणीही या आंदोलनादरम्यान करण्यात आली। या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, युवा सेना महानगर प्रमुख योगेश मराठे, अमित खंडेलवाल, शिवसेना सोशल मीडिया धुळे लोकसभा प्रमुख प्रसाद महाले, शुभम पाटील, अनिल ठाकूर, कल्पेश चौधरी, चेतन धामेचा, देवा गायकवाड, नितीन धनगर, वेदांत करणे, प्रवीण मराठे, सागर दिवरे, आकाश पाटील, नितीन मराठे, प्रतीक शिंदे, सागर पाटील, आदित्य वानखेडे यांच्यासह युवा सैनिक सहभागी झाले होते। नमस्कार, मी प्रसाद कन्हैयालाल महाले। नुकताच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याने सनातन हिंदू धर्माविषयी बेताल असं वक्तव्य करत सकल हिंदू समाजाच्या हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचे नेते हे काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सतत हिंदू धर्मीयांच्या आणि हिंदू समाजाच्या भावना केवळ आणि केवळ वोट बँकेच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी वारंवार दुखवण्याचं काम करतात। पृथ्वीराज चव्हाण हे हिंदू आतंकवाद याविषयी बेताल वक्तव्य केलेलं आहे। तसंच पृथ्वीराज चव्हाण ज्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कराड नगरीतून जनतेचं प्रतिनिधित्व करतात, परंतु येत्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींविषयी, निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींविषयी त्यांनी बेताल वक्तव्य त्या ठिकाणी करून सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचं काम केलेलं आहे। याच्यात निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे व सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने या पृथ्वीराज चव्हाणचा जाहीर निषेध करत आहोत। या पृथ्वीराज चव्हाणाने महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशभरातील सकल हिंदू धर्मियांची, हिंदू समाज बांधवांची माफी मागावी, अन्यथा युवा सेना आणि शिवसेना या पृथ्वीराज चव्हाणचे वाबाडे काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि पृथ्वीराज चव्हाणाने स्वतःचं नाव बदलवून त्या ठिकाणी मोहम्मद गोरी असं काहीतरी स्वतःचं नाव त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणाने करावं। या पृथ्वीराज चव्हाणचा आम्ही सकल शिवसेनेच्या वतीने आणि युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करत आहोत। या पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय? धुळे तालुक्यातील कापडणे येथील जलजीवन मिशन योजनेतील पाणी पुरवठा योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कापडणे ग्रामस्थ तसेच पाणी पुरवठा संघर्ष समितीतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। धुळे तालुक्यातील कापडणे येथील जलजीवन मिशन योजनेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कापडणे ग्रामस्थ तसेच पाणी पुरवठा संघर्ष समितीतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। कापडणे गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 9 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून चे काम कापडणे गावात सुरू आहे, परंतु झालेले काम अतिशय
निकृष्ट दर्जाचे असून कामात अनियमितता दिसून येते। या विषयावर ग्रामस्थांच्या मागणीनंतर 2 ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु त्या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना चक्क प्रशासनाकडून तसेच जबाबदार अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती देण्यात आली। मग नेमके प्रशासन खोटे बोलून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत? या कामावर देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांची एकही बैठक झालेली नाही। पाणी पुरवठा समितीतील काही सदस्यांना ते समितीचे सदस्य आहेत याची देखील कल्पना नाही। यावरून किती भोंगळ कारभार सुरू आहे याची कल्पना येते। हे अतिशय नियोजनबद्ध कारस्थान असून शासनामार्फत चांगल्या हेतूने मंजूर झालेला पैसा भ्रष्टाचारातून हडप करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान आहे। आतापर्यंत शासनाच्या नियमांना डावलून पाणी पुरवठा समिती गठीत झालेली होती। आंदोलनानंतर नवीन समिती गठीत झाल्याचे समजले, परंतु आतापर्यंत 3 कोटी रुपये खर्च झाले असून त्या खर्चाला नेमके कोण जबाबदार आहे हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। शासनाच्या सर्व नियमांना तिलांजली देत जुनी समिती स्थापन करण्यात आली होती, तिला जबाबदार कोण याची देखील चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी। तसेच आतापर्यंत जे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्या कामाविषयी 3 कोटी रुपयांची जी बिले काढण्यात आली आहेत त्यासंबंधी त्या जुन्या समितीला जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत येथे सुरू असलेले जलकुंभाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून आतापासूनच जलकुंभाचा काही भाग झुकलेला आहे। तसेच गावात झालेली पाईपलाईन कमी दर्जाची पाईपलाईन टाकून केलेली असून त्याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे। आज देखील या योजनेचा पाण्याचा स्रोत निश्चित झालेला नसून याविषयी ग्रामपंचायत व पाणी पुरवठा समिती द्विधा मन स्थितीत आहे। काम कसे तरी पूर्ण करून बिले काढण्याची घाई ठेकेदाराला व पाणी पुरवठा समितीला झाली आहे, तरी महाशय झालेल्या संपूर्ण कामाचे क्वालिटी कंट्रोल विभागाकडून मूल्यांकन करण्यात यावे। आतापर्यंत जो पैसा खर्च झालेला आहे तो कोणत्या आधारावर खर्चाला मंजुरी देण्यात आली? ज्यांनी मंजुरी दिली त्यांना तो अधिकार होता का? कोपऱ्यात पाणी पुरवठा समिती स्थापन करण्याचा हेतू काय? तसेच शासकीय परिपत्रकानुसार सरपंच पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष असताना आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होता। हे शासनाच्या नियमाला तिलांजली असून अतिशय गंभीर बाब आहे, याची देखील चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। तसेच याविषयी झालेल्या 2 ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी राजेंद्र पाटील, आत्माराम पाटील, भटू पाटील, माजी उपसरपंच राजा पाटील, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर भांबरे, जयवंत पाटील, ललित बोरशे, श्याम पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, प्रणय बच्चाव, विनोद भांबरे, आकाश कुंभार, दीपक भांबरे, दुर्गेश पाटील, दिनेश माळी, भूषण बामणे आदी उपस्थित होते। पन्ने येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 2 वर्षापासून 8 कोटी 90 लाखाची एक पाईपलाईन आहे, ती 12 इंची आहे। कापण्यातून देवबाने धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करतायत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात। त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी 4 एक्वागार्डवाले 15 रुपये डबाप्रमाणे 50 ते 60 हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे। तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशाच्या योजना यांचा उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय। आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत। चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह प्रबोधनपर मेळाव्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन साक्री रोड येथे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह प्रबोधनपर मेळाव्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन साक्री रोड येथे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे भाई नगराळे हे उपस्थित होते। प्रबोधनपर मेळाव्यात विभागाविषयी कसे कामकाज चालते याविषयीची माहिती मान्यवरांनी दिली। या कार्यक्रमात महामंडळाकडून स्वतःचा व्यवसाय उघडण्यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून आर्थिक सहकार्य देण्यात आले, तर 6वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत उत्कृष्ट मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी काँग्रेसचे भाई नगराळे, समाजसेवक बंडू गांगुर्डे, अग्रणी बँकेचे मॅनेजर RK शर्मा, रवींद्र महाजन ॲडव्होकेट, महिला बालकल्याण अधिकारी रोहिणी महाजन, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र सोनोने, समाज कल्याण अधिकारी संजय संदाने, जयेश निकम, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अधिकारी गोकुळ पगारे यांच्यासह लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा तालुका धुळा या कार्यक्रमात जिल्हास्तरपदी माझी नुकतीच आता पदोन्नती झालेली आहे। या ठिकाणच्या दुर्गम परिस्थिती आणि सामाजिक स्थिती बघता शासनाच्या योजना
आणि शासनाच्या लक्षामध्ये समस्या आली पाहिजे ती जनतेची आणि या सगळ्या परिस्थितीनुसार प्रशासनाला किंवा आम्हाला तुमच्यासाठी काय करता येईल आणि ह्या योजना या तळागाळापर्यंत कशा पोहोचता येईल यासाठी प्रत्येक तालुका स्तरावरचा जागृत कार्यकर्ता किंवा जो समाजापर्यंत पोहोचतो, लग्न कार्य असेल, दिवस कार्य असेल, सुख असेल, दुःख असेल, असे आमचे तालुका स्तरावर जे कार्यकर्ते आहेत हे त्या ठिकाणी परिस्थितीत विपरीत परिस्थिती या ठिकाणी उपस्थित होत असतात. म्हणून या ठिकाणी या शासनाच्या किंवा शासन तुमच्यासाठीच्या समाजासाठीच्या योजना राबवतं. या योजनेची संपूर्ण जनतेला किंवा आमच्या कार्यकर्त्याला माहिती व्हावी, अवगत व्हावी म्हणून या महामंडळ आणि आमचे संजयजी समजाणे साहेब आम्ही एक दिवस बसलो आणि त्यांनी सांगितलं की सर आपण असं करूया. तर या सर्वांच्या विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम असा आयोजित केला की या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र आहे, बँकर्स आहे, महिला बाल कल्याण आहे, या सर्वांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या योजना आम्ही या ठिकाणी त्यांना प्रस्तुत करण्यास भाग पाडलं. त्यानंतर या अन्नसाठी महामंडळाच्या योजना होत्या, त्या योजना आम्ही साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये त्या जनतेला समजून केल्या, भाषेने समजून सांगितल्या. त्यानंतर या ठिकाणी आमचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री संजय साहेब यांच्या हॉस्टेलच्या योजना आहेत, स्कॉलरशिपची योजना आहे, त्यानंतर शिष्यवृत्तीची योजना आहे, स्वावलंबी योजना आहेत. ह्यासुद्धा योजना आमच्या नवतरुणापर्यंत गेल्या पाहिजे. त्यांनीसुद्धा ह्या योजना अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये या लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि ही सर्व तालुका स्तरावर आणि ग्रामीण भागातून ही जनता या ठिकाणी उपस्थित झाली. हे अतिशय कौतुकाचं काम होतं आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला शासनाचा आणि जनतेचा असा मेसेज द्यायचा होता की आम्ही ज्या महामंडळ योजना राबवतो, या योजना राबवत असताना येणाऱ्या अडचणी तसेच झालेली वसुली आमची आम्ही जे विविध कर्ज योजनेअंतर्गत जे कर्ज वितरित केलं, जवळपास 20 लाभार्थी असे होते तर ते नियमित पैसे भरत होते. म्हणून अशा 20 लोकांचा आम्ही या ठिकाणी सत्कार ठेवला. त्यानंतर जे गुणवंत विद्यार्थी असतात, जे 60% जास्त मार्काने गुण घेऊन प्राप्त होतात, असे आमच्याकडे 13 प्रस्ताव प्राप्त झाले होते. तर 13पैकी 9 लोकांना आम्ही शिष्यवृत्ती मंजूर करून या ठिकाणी धनादेश वितरित केले. त्यानंतर धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक रवींद्र देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभाचा कार्यक्रम शहरातील शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे शनिवारी उत्साहात संपन्न झाला. धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक रवींद्र देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रवींद्र देवरे यांनी सिंधुदुर्ग पंचायत समिती साक्री व धुळे जिल्हा परिषदेत प्रदीर्घ 24 वर्ष सेवा केली. 24 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शनिवारी ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करीत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, शिक्षणाधिकारी मनीष पवार, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, मसदी गावचे सरपंच चंद्रकांत देवरे, दंदाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष यशवंतराव देवरे, सचिव हिम्मतराव देवरे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दिनेश महाले, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे गटनेते वनराज पाटील, विस्तार अधिकारी मनीषा वानखेडे, अविनाश पवार, देवयानी वाघ, ज्योती पाटील आदी उपस्थित होते. माझं नाव रवींद्र अर्जुन देवरे. मी वरिष्ठ सहाय्यक या पदावर सेवेत रुजू झालो आणि वरिष्ठ सहाय्यक याच पदावर सेवानिवृत्त पण झालो. कारण मी सुरुवातीला लागत असताना शासन सेवेत लागलो, शासनाच्या सेवेत सिंधुदुर्गला असतो. त्यानंतर इथे जिल्हा परिषदमध्ये माझं वर्गवारी झाली. वर्गवारी होत असताना आमचं समायोजन जिल्हा परिषदमध्येच झालं. जिल्हा परिषदमध्ये झाल्यानंतर माझं पोस्टिंग झाली शिक्षण विभागात आणि माझी शिक्षण विभागात एकूण सेवा झाली 10 वर्ष आणि माझी टोटल सेवा झाली 24 वर्ष 8 महिने. त्या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये मी फक्त सिंधुदुर्ग पंचायत समिती साक्री आणि जिल्हा परिषद धुळे या व्यतिरिक्त इतर ठिकाणी माझी सेवा झाली नाही किंवा मला तसा योग आला नाही. माझ्या या कार्यक्रमास केवळ एक मला स्नेहभोजन द्यायचं होतं, त्या निमित्ताने घेतलेलं आहे. परंतु प्रतिसाद मला इतकं उत्तम मिळाला आणि ते करत असताना माझ्या कार्यक्रमासाठी अतिरिक्त सी ओ साहेब नवीन हजर झालेले सी ओ साहेब आले. त्यानंतर माझे शिक्षणाधिकारी मनोज पवार साहेब आले. त्यानंतर माझे शिक्षण विभागाचे माझे आप्तेष्ट नातेवाईक जवळचे मित्रमंडळ हे सगळे उपस्थित होते. त्यामुळे सर्वांचे मी त्यानिमित्ताने आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. सनातन धर्माबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला करण्यात आले जोडेमार आंदोलन.
कापडणे येथील जलजीवन मिशन योजनेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन. आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक रवींद्र देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.